सांगा तुमचा जन्म केव्हा झाला होता? 1947 साला. तेव्हा जन्म झाला म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला होता तेव्हा का? तेव्हाची कशी काय परिस्थिती होती सांगा बरं तुमची. परिस्थिती म्हणजे काय शाळाच नव्हत्या गावामध्ये. शाळा शिकावं वाटत होती तरी. गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉगमध्ये. चला आज ब्लॉग नाही, आज आहे जुन्या गप्पा, 1900 काळातल्याच्या गप्पा, आबांच्या गप्पा. म्हणजे त्यांना आम्ही आबा म्हणत होतो ते त्यांचे जन्म झाल्यापासून शाळापर्यंत खेळ कशी ते ह्या पार्टमध्ये सांगणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्या इथून पुढं पार्ट काढलेलेत मी. ते पार्ट दाखीत चालणार. आज आहे पहिला पार्ट. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या जन्मल्यापासून शाळेत गेली कुठं आणि खेळले कशी ते सांगितले. त्यावेळेला असेच पुढं पार्ट येत जाते, तसेच त्यांच्या पुढं जीवनाचं ते सांगत जाते. चला तर तुम्हाला दाखवतो मी आता. सांगा तुमचा जन्म केव्हा झाला होता? 1947 साला. तेव्हा जन्म झाला म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला होता तेव्हा का? हा त्यावेळेस मी त्या साली जन्मले होते का? हा तेव्हा तर नाही, त्यावेळेस मी 2-3 वर्ष होतो. म्हणजे 1945 मध्ये तुमचा जन्म झालाय वय. हा 45 मध्ये 19 सालामधले तुम्ही. हा तेव्हाची कशी काय परिस्थिती होती सांगा बरं तुमची. परिस्थिती म्हणजे काय शाळाच नव्हत्या गावामध्ये. शाळा शिकावं वाटत होती तरी. मग पिंपळगाव टप्पा होता का, तिथे शाळा असायची. तिथं घरी सकाळच्या पारी पाठ उठून व्यायाम करून दूध पिऊन शाळेत सुरवगायला जावं लागेल. पळत जायचं. परत जायचे का? हा तिथं शाळा तिथं शिकलो किती 3री 4थी. मग शाळेतून निघलो. इथून किती किलोमीटर होतं तरी? 1 किलोमीटर 2 किलोमीटर. 1 किलोमीटर आम्हाला माहिती, 1-2 किलोमीटर आहे आपण पिंपळगावात. पिंपळगाव हा. तर कितवी पर्यंत शाळा होती तिथं? होती 7वी 8वी पर्यंत. हा. पण मी त्यावेळेस 10 वर्षाचा होतो का, तर मला शिकावं वाटत होतं म्हणून मी जात होतो. तेव्हा मग 10 वगैरे होतं तेव्हा शाळेत गेलो. इथं नव्हतीच ना शाळा. हा, आपल्या वाडीत काय शाळा? काहीच नव्हती. मग तिथे जायचो, शाळा यायचो. पण खेळामध्ये होतो जो असो तो या कोणता खेळ असो, त्या खेळामध्ये कुस्ती असो कोणता त्या किती पोरं होते. तिथे 200 पोरं होती 7वी पर्यंत. तुम्हाला खेळ कोणता? कुस्तीचा आवडायचा का? हा 7 सर्व. खेळ कोणचा आवडायचा तुम्हाला? मला होतो खेळ आवडे कुस्तीचा. कुस्ती. पक्कड. एका पोराला ऐकेल ते सगळे तेवढ्या शाळेत. एवढी कुस्ती खेळायची तुम्हाला सगळे डाव माहित होते का? कोणता खेळ तेव्हा वय होतं त्याला 10-15 किंवा 20 वय असेल. त्या काळाला एवढी शाळा शिकत नसत काही नसत. अशी परिस्थिती असायची. तर तिथं शाळा सुटली 1-अर्धा तासाचा 1 किलोमीटर या तुम्ही असं. मग असं करता करता म्हातारापणाने ते मी म्हणजे मला शाळातच नाही जायलो. तिला निघलो बाहेर. शाळेतून बाहेर निघले होय? शाळेत किती झाले असताना किती शिकलात तुम्ही? शिकलो. फक्त 3री पर्यंत शाळा शिकलात होय? तेव्हा मी आलो आपल्या शेतीचा धंदा करू लागलो. शाळा सांभाळायचो, खेळायचो, फिरायचो, पोहायचो. कुस्त्या विचारायला जायचो हंगाम्यामध्ये. पुढं नाद नाही असायचं. 4 वाजताच उठायचो. व्यायाम करायचा, दूध प्यायचं. 4 वाजता उठायचे का? हा अजून सुद्धा 4 वाजेपर्यंत मला उठावं वाटतं. जागाच होतो मी अजून. सवय लागली. कशी होते तवाची माणसं? म्हणजे आता थोडं कमी तुम्ही जन्मलेले 10 वर्ष म्हणजे 80 साल झालं. आधीची कशी होती? नव्हतं त्यावेळेस. काय यागळा आता सगळ्या लोकांना करायची नाद असायचा ताकदीचा. दूध प्यायचा त्याचा. किती दूध प्यायचं तुम्ही? मी कमीत कमी 1/2 लिटर प्यायचो दूध दररोज? दररोज. सकाळ संध्याकाळ का एक टाइम? सकाळ प्यायचो पण 2-3 टाइम खा प्यायचो. शेळकडे जायचो, गाय सांभाळायचो, म्हशी सांभाळायचो. त्या आमची शाळाकडे गेलो का लहान कधी शाळा देऊन गेले. 2 कुत्रे असे होते. 2-3 टायमाला दूध पाजायचो. आणि कुत्रे एकटाले लहान त्याला येऊन गेले 10 लहान याची टोळी असायची त्यावेळेस. शाळा करत होतो पण शाळा देऊनच देत नाही. 3 कुत्र्याला दूध पाजायचं 3 टायमाला. आणि कुत्रे असे पाहिजे लहान जरा धरायची
कुत्रे होईल. हा पण शाळात येऊन घेतलं झालं जर नवल कोण धरलं नाही एखाद्या बात आमची असे गोटे घेऊन पळायचं हा जागेच सोडी ती तेवढं शेवट जायचं येऊन लाणी होती का लय पहिल्यांदी? लई 10 लांडगे टोळे असत त्याचा आता लांडगा बघायला राहिला नाही मास धाडता होता त्यावेळेस आमचं मोठे खटला होता ना मी जाणं मागणं त्यांचंच काम करायचं हिंडायचं मजाच होती म्हणायचं तेव्हा. मजाच का हिंडायचं फिरायचं असं नव्हतं. पण आमच्या स्वतः घरामध्ये आम्ही 2-3 जण भाऊ चुलत भाव सख्खे भाव पण ते एखाद्या कामात असत काही जीव भाव पाला माझ्या सगळं शिकायला होता चुलत भाव आम्ही दोघं पण ते बराच शिकला नवीन जाय पण मी निघलो पांढर नाही तर त्या टायमाला येईल पवलं खेळणं आणि 50 पोरं म्हणजे खेळायचं आणि त्या तुमच्या येईल म्हणजे पवायला जायचं मोठी टाकायचे उलटे तिथे शेवणा पाणी 3-3, 4-4 तास येईल बाहेर नसत नाही एवढा स्टॅमिना होता पण दम होता तुमच्यात दम. हा असे खेळ आता सगळेच पोरे जे आपल्या इकडे तिकडे त्या वाडीचे ह्या वाडीचे दिस पाऊस जमा व्हायच्या खेळ. उन्हाळ्यात दिसत आता काय कोणी पोहतही नाही कोणी येतही नाही जात नाही त्या काळात सगळे जमून यायचं आता जॉईन नव्हतं लढाई लावायचे हाणायचे मलाही नाद असायचे त्यांच्या जाता खेळायचा आपल्या वाडीतली सगळ्या विरुद्धच असं पहिल्यापासून निभार होते तुम्ही लय. नाद नाही नाद लागतो नाद. म्हणजे जरी गेलो तरी मी त्यांच्या विरुद्धच असायचो आपले झाले पण मी भेटच नसत त्यांच्यात वाटावून जायचो काय हाणायचे बी रडायचो तरी जायचो लागलो त्यावेळेस असला लागला होता मला पाहिजे. तर बा आता तुम्ही बघितला पार्ट 1 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही त्याला जन्मापासून खेळले शाळेत गेले सगळं. तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला सांगेन मी त्यांनी कुस्त्या खेळले त्यांना एक कट्टर कुस्ती खेळायला भेटला होता नंबरचा पोऱ्या होता बसायला त्या टायमाला का मी ते सण खेळलो तेव्हा ते नगर जिल्ह्यामध्ये काय पहिला आला होता खेळा. तर बा बघितलं थोडंसं तुम्हाला दाखवलं पुढचं पार्टमधलं. अशीच नवीन मराठी ब्लॉग आणि पार्ट बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. गोट्यावर सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन पार्ट आणि ब्लॉगमध्ये. तर बाय.